आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेऊया. पाहूया दुनियादारी फास्ट. बलुचिस्तान प्रांतात ऑनर किलिंगच्या धक्कादायक घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. क्वेटाजवळ बानो बीबी आणि एहसान उल्लाह यांची जातीविरोधात प्रेमसंबंध ठेवल्याच्या आरोपावरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी 13 आरोपी अटकेत असून यात पीडितेच्या भावाचा देखील सहभाग असल्याचं उघड झालंय. पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावर भुट्टो यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. तर मानवाधिकार संघटनांनी या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केलाय. रशियाने युक्रेनमधील सुमी, ओदेसा आणि क्रामाटोर्स्क या शहरांवर रात्री हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका 5 वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यू झालाय, तर 24 जण जखमी झालेत. ओदेसात झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे इमारती आणि वाहनं पेटल्या, तर सुमीमध्ये देखील इमारती, घरं, शॉपिंग सेंटरचं मोठं नुकसान झालंय. क्रामाटोर्स्कमध्ये बॉम्ब हल्ला करण्यात आला. स्थानिक अधिकाऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली असून नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय. या सततच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधलं जनजीवन आता विस्कळीत झालंय. गाझामधील युद्ध आता संपलं पाहिजे आणि इस्रायलला आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन केलं पाहिजे असं सांगत ब्रिटन, फ्रान्स आणि अनेक युरोपीय राष्ट्रांसह 25 देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलंय. गाझामधील नागरिकांचं दुःख उच्च पातळीवर पोहोचलंय. अन्न, पाणी आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहान मुलांसह नागरिकांची अमानुष हत्या केली जाते. इस्रायली सरकारचं मदत वितरण प्रारूप धोकादायक आहे. ते अस्थिरतेला चालना देतं आणि गाझावासियांना मानवी प्रतिष्ठेपासून वंचित ठेवतं, असं या निवेदनात म्हटलं गेलंय. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेला थेट इशारा दिलाय. इराणचा अणु कार्यक्रम सुरूच राहील असं त्यांनी म्हटलंय. इस्तांबूलमध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसोबत होणाऱ्या अणु चर्चा आधीच केलेल्या या विधानामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतरही इराणचा अणु प्रकल्प थांबवण्याची कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. युरोपीय देशांनी चर्चेला सुरुवात न झाल्यास कठोर निर्बंध लावण्याचा इशारा दिला होता. दरम्यान 23 जुलैला इस्तांबूलमध्ये ही महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून इराणसह 3 युरोपीय देशांचे प्रतिनिधी या चर्चेला उपस्थित राहतील. अलास्का एअरलाइन्सच्या सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे त्यांची सिस्टम जवळपास 3 तास बंद पडली. सिस्टम बंद झाल्यामुळे अलास्का एअरलाइन्स आणि होरायझन एअरच्या सगळ्या फ्लाइट्स थांबवाव्या लागल्या. 8 वाजता बंद झालेली सिस्टम 9-11च्या दरम्यान सुरू झाली. एअरलाइन्सचे ऑपरेशन्स आता सुरू झालेत, मात्र तरी देखील विमानतळावरील व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या पुनर्रचनेमुळे काही फ्लाइट्स उशिरा चालतील किंवा रद्द होऊ शकतील, असं कंपनीने सांगितलंय. तसंच प्रवास करण्याआधी प्रवाशांनी अपडेट्स तपासावेत, असं देखील आवाहन कंपनीकडून करण्यात आलंय. चीनच्या हुनान प्रांतात असलेल्या झांगजियाजी नॅशनल फॉरेस्ट पार्कमधील येलो ड्रॅगन केव्ह पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनलंय. उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम देणाऱ्या गुहेचं तापमान वर्षभर 16 डिग्री सेल्सिअस इतकं राहतं. 7.5 किलोमीटर लांब आणि 1 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या गुहेत पाणी आणि स्थलमार्गानं प्रवास करता येतो. खोल नदी, धबधबे, स्टॅलगमाइट्समुळे थरारक अनुभव देखील घेता येतो. अलीकडेच तिथे नेकेड आय 3D लाईट अँड शॅडो शो देखील सुरू झालाय, जो पर्यटकांना आकर्षित करतोय. देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनं या पार्कला भेट देत आहेत. बेल्जियममध्ये 194वा राष्ट्रीय दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. 1831 मध्ये लिओपोल्ड फर्स्ट यांना बेल्जियमचा पहिला राजा म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य आणि संवैधानिक राजेशाहीची सुरुवात करणारा हा ऐतिहासिक दिवस साजरा झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राजधानी ब्रुसेल्समध्ये लष्करी परेड, शासकीय समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दिवसाचा समारोप रंगीबिरंगी फटाक्यांच्या आतिषबाजीने देखील झाला. नागरिकांसह पर्यटकांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग नोंदवला. एलेन डेजेनेरेस हिनं डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे युकेला स्थलांतर केल्याचं विधान केलंय. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्यानंतर द एलेन शोची होस्ट एलेन डेजेनेरेस हिनं तिच्या पत्नीसह अमेरिकेतून युकेमध्ये वास्तव्य केलंय. अमेरिकेत LGBTQ+ समुदायासाठी आता सुरक्षित वातावरण न उरल्यानं देश सोडल्याचं तिने सांगितलं. त्यांनी आउटस्कर्ट्समधला कोवॅट्स वर्ल्ड ही जागा राहण्यासाठी निवडली आहे. आपल्या शोमधील वादांवर भाष्य करत एलेननं स्पष्ट वक्तेपणा कबूल केलाय आणि क्रूरतेला नाकारलंय. तसंच ब्रिटिश जीवनशैली शांत आणि आदर देणारी असल्याचं देखील एलेननं म्हटलंय. तर अमेरिकेत समलिंगी विवाह कायदा रद्द झाल्यास युकेमध्ये पुन्हा लग्न करू असं देखील ती म्हणाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये लेख लिहिणाऱ्या पत्रकाराला मोठा फटका बसलाय. ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत या पत्रकाराला व्हाईट हाऊसच्या मीडिया टीममधून बाहेरचा रस्ता दाखवलाय. याशिवाय या पत्रकारावर तब्बल $10 अब्जचा मानहानीचा खटला देखील दाखल केलाय. या लेखात 2003 मधील जेफ्री एप्स्टाईन प्रकरणाचा संदर्भ देत ट्रम्प यांच्याशी ते संबंध जोडण्यात आले होते. ही कारवाई आगामी स्कॉटलंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी ठरली आहे. चीनला शह देण्यासाठी लडाखमध्ये भारताने मास्टर स्ट्रोक मारलाय. डीबीओला जोडणारा पर्यायी मार्ग पुढील वर्षी सज्ज होणार आहे. भारत आणि चीनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवत भारताने सीमेवर पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा वेग प्रचंड वाढवलाय. चीनी सैन्याच्या टेहळणीपासून पूर्णपणे सुरक्षित असलेला लडाखमधील दौलत बेग ओल्डी या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राला जोडणारा पर्यायी मार्ग सज्ज होतोय. या नव्या रस्त्यामुळे भारतीय लष्कराला सैन्य आणि रसद पुरवठा अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे करता येणार आहे. बांगलादेशच्या ढाकामध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात मृतांचा आकडा 27 वर पोहोचला असून 170हून अधिक लोक गंभीर जखमी झालेत. सोमवारी दुपारी एअरफोर्सचे F-7 BCI हे प्रशिक्षण विमान कुर्मिटोला हवाई तळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटातच तांत्रिक बिघाडामुळे शाळेच्या इमारतीवर कोसळलं. या अपघातात पायलटचा देखील मृत्यू झालाय. दुर्घटनास्थळी आग लागून धूर पसरल्यानं गोंधळ उडाला. अपघातानंतर बांगलादेश सरकारने 1 दिवसाचा राजकीय दुखवटा देखील जाहीर केला. दरम्यान सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघाताची चौकशी देखील सुरू असल्याची माहिती आहे. जर्मनीतील 2 इंजिनियर्स हार्टमट विल्ड आणि मिशेल स्ट्रायडर यांनी दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित तलाव स्वच्छ करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मिक्सरचा अनोखा उपाय शोधलाय. या मिक्सरद्वारे पाण्यातील गाळ ढवळला जातो, ऑक्सिजनची पातळी वाढते आणि हानिकारक विषाणू नष्ट होतात. त्यामुळे तलावातील दुर्गंधी कमी होते आणि पाण्याची गुणवत्ता सुधारून संपूर्ण परिसंस्थेला नवी ऊर्जा मिळते. ही पद्धत अनेक युरोपीय देशांमध्ये यशस्वी ठरली असून ती कमी खर्चिक आहे, पर्यावरण स्नेही तसंच प्रभावी देखील आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर जलाशयांच्या पुनरुज्जीवनासाठी उपयुक्त ठरेल. जगातील सर्वात तरुण प्राध्यापक म्हणून ओळखला जाणारा सुबोर्नो इसाक बारी याने अवघ्या 12व्या वर्षी इतिहास घडवलाय. त्याने न्यूयॉर्कमधील मालवर्न हायस्कूलमधून वयाच्या 12व्या वर्षी पदवी प्राप्त केली आहे. सध्या तो न्यूयॉर्क विद्यापीठात पूर्ण शिष्यवृत्तीवर शिक्षण घेतोय. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला आणि बांगलादेशी वंशाचा असलेला बारी गणित आणि भौतिकशास्त्रातील असामान्य बुद्धिमत्तेमुळे प्रसिद्ध झालाय. त्याने वयाच्या 2ऱ्या वर्षापासूनच विज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना आत्मसात केल्या. बराक ओबामा यांनी देखील त्याला सन्मानित केलंय. केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे अडकलेलं ब्रिटनचं अत्याधुनिक F-35B लाइटनिंग 2 हे लढाऊ विमान अखेर 38 दिवसांनी यशस्वीरित्या उड्डाण करून परत गेलंय. 14 जूनला हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं या विमानाने केरळमध्ये आपत्कालीन लँडिंग केलं होतं. दुरुस्ती करण्यासाठी यूकेहून आलेल्या अभियंत्यांच्या पथकाने 6 जुलैपासून या विमानावर काम सुरू केलं. सगळ्या तपासण्या पूर्ण केल्यानंतर आता हे विमान पुन्हा सेवेत दाखल झालंय. ब्रिटिश उच्चायोगाने भारताच्या सहकार्याबद्दल आभार मानत दोन्ही देशांमधल्या संरक्षण भागीदारी अधिक बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धारहाली आणि सख्तो या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून राजौरी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सगळ्या सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सततच्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झालेलं नाहीये. चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्पाच्या धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. दरम्यान धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना आणि सखल भागात राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सगळ्या आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतात दाखल झाली आहे. हेलिकॉप्टर जोधपूरमध्ये तैनात केलं जाणार असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हेलिकॉप्टरमुळे लष्कराची आक्रमक क्षमता वाढणार आहे. दरम्यान अमेरिकेसोबत झालेल्या करारानुसार एकूण 6 अपाचे हेलिकॉप्टर भारताला मिळणार आहेत. त्यापैकी 3 हेलिकॉप्टरची पहिली खेप आज हिंडोन हवाई दलाच्या तळावर पोहोचली आहे.
भारतीय वायुसेना आपलं MiG-21 फायटर जेट सप्टेंबर 2025 पर्यंत सेवेतून निवृत्त करणार आहे. हे विमान गेल्या 62 वर्षांपासून भारतीय वायुसेनेचा अविभाज्य भाग राहिलंय. आता याची जागा स्वदेशी बनावटीचं तेजस MK-1A फायटर जेट हे घेणार आहे. जुलै 2022 मध्ये वायुसेनेने सेवेत असलेल्या 4 MiG-21 स्क्वॉड्रनला 3 वर्षात टप्प्याटप्प्यानं हटवण्याची योजना केली होती. त्यामुळे 2027 पर्यंत MiG-29 देखील टप्प्याटप्प्यानं सेवेतून निवृत्त होईल. MiG-21 विमानांच्या अनेक अपघातानंतर हा निर्णय घेतला गेलाय. एअर इंडियाने बोईंग 787 आणि 737 या विमानांवरील इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग सिस्टमची तपासणी पूर्ण केली आहे. मात्र लॉकिंग सिस्टममध्ये कोणताही बिघाड आढळलेला नाहीये. अहमदाबाद विमान अपघातापूर्वी इंधन स्विच बंद झाल्याचा दावा एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं केला होता. त्यामुळे DGCAने विमान कंपन्यांना त्यांच्या विमानामधील इंधन स्विच सिस्टम तपासण्याचे निर्देश दिले. या आदेशानंतर इंधन स्विचची तपासणी करून एअर इंडियाने सगळे इंजिन व्यवस्थित असल्याचं निवेदन जारी केलं आहे. अहमदाबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे विमान प्रशासनाला ही धमकी दिली गेली आहे. या धमकीनंतर पोलिसांनी तातडीने चौकशी केली असून कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाहीये. धमकीमुळे पोलिसांसोबत अग्निशमन दल देखील सतर्क झालंय. गेल्या आठवड्यात देखील गुजरातमध्ये बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे मेल आले होते, ज्यात CM ऑफिसला टार्गेट करण्यात आलं होतं. कर्नाटकमध्ये अनेक छोटे विक्रेते पुन्हा रोख व्यवहाराकडे वळलेत. UPI पेमेंटमुळे लहान व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. UPI पेमेंटमुळे व्यावसायिकांना GST बिल येत असल्यानं आता व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. काही व्यावसायिकांना लाखोंचं GST बिल आलं होतं, त्यामुळे लहान व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सरकारच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या धोरणाला यामुळे आता धक्का बसलाय. अनेक विक्रेते आता डिजिटल व्यवहारांऐवजी रोख रकमेला प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम होतोय.